मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आजकाल लोक एकाच घरात राहतात, एकाच बेडवरती झोपतात, पण एकमेकांशी बोलत नाही. नवरा इंस्टाग्राम वरती, बायको फेसबुक वरती, मुलगा गेम खेळतोय आणि मुलगी रील्स बघते. घरात 4 लोक आहेत, पण प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या मोबाईलच्या जगात हरवलेला आहे. मग प्रश्न असा पडतो, सोशल मीडिया खरंच लोकांना जोडतोय की हळूहळू नातेसंबंध तोडतोय? आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत किंवा सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला अभिडॉक्टर. आजचा विषय फक्त प्रेमासंबंधीचा नाही, तर नवरा बायको, आई वडील, मुलं, मित्र आणि आपल्या प्रत्येक नात्यांशी संबंधित आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आजपासून अंमलात आणल्या तर तुमचं नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं. समजा एक नवरा ऑफिस मधून घरी येतो, बायको विचारते आजचा दिवस कसा गेला. तो म्हणतो ठीक, आणि लगेच मोबाईल काढून इंस्टाग्राम उघडतो. बायकोही तिचा मोबाईल घेते, दोघेही एकाच सोफ्यावर बसतात, पण दोघं वेगवेगळ्या जगात आहेत. अर्धा तास, 1 तास, 2 तास एकही अर्थपूर्ण संवाद नाही. आणि मग काही महिन्यांनी तेच लोक म्हणतात आमचं नातं आधीसारखं राहिलंच नाही. प्रश्न सोशल मीडियाचा नाही, प्रश्न आहे त्याने आपला वेळ आणि लक्ष चोरलं आहे. कोणतंही नातं टिकवायचं असेल तर संवाद आवश्यक असतो. पूर्वी लोक जेवताना गप्पा मारायचे, फिरायला जायचे, एकमेकांचे दिवस ऐकायचे. आता काय होतं? जेवताना पण मोबाईल, प्रवासात मोबाईल, झोपण्यापूर्वी मोबाईल, संडासात मोबाईल, उठल्या उठल्या मोबाईल. आपण दिवसभर शेकडो लोकांचे स्टेटस पाहतो, पण आपल्या घरच्यांना विचारत नाही आज तू कसा आहेस. यापेक्षा मोठी शोकांतिका काय? सोशल मीडियावरती प्रत्येकाचं आयुष्य परफेक्ट दिसतं. कोणी मालदीवला फिरायला गेलाय, कोणी नवीन कार घेतलीये, कोणी महागड गिफ्ट दिला, कोणी अॅनिव्हर्सरी खूप मोठी साजरी केली. हे सगळं पाहून नकळत तुलना सुरू होते. माझा नवरा असं का करत नाही, माझी बायको तशी का नाही, आपलं आयुष्य इतकं साधं का आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मीडियावरती लोक आयुष्य दाखवत नाहीत, आयुष्यातील निवडक सुंदर क्षण दाखवतात. त्यामागचा ताण, भांडणं, कर्ज, दुःख कोणीच दाखवत नाही. आज अनेक लोकांचे सुख लाईक्स वरती अवलंबून झाले आहे. फोटो टाकला, किती लाईक्स आले, किती कमेंट्स आल्या, किती रिप्लाय आले, कोणी सीन केलं, कोणी सीन करून टाळलं. हळूहळू खऱ्या माणसांपेक्षा मोबाईल मधले नोटिफिकेशन जास्त महत्वाचे वाटायला लागतात आणि इथूनच नात्यांमध्ये अंतर वाढायला सुरुवात होते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा स्क्रीन टाइम बघा आणि मग स्वतःला विचारा, आज मी माझ्या आईशी, बाबांशी, पत्नीशी, पतीशी, मुलांशी किती वेळ मनापासून बोललो. उत्तर मिळालं तर या व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला. एक छोटासा प्रसंग बघा. रात्री 12 वाजले आहेत. नवऱ्याच्या मोबाईलवरती मेसेजचा आवाज येतो. तो लगेच फोन उचलतो, मेसेज वाचतो आणि फोन उलटा ठेवतो. बायकोच्या मनात लगेच प्रश्न येतो, कोणाचा मेसेज होता, फोन का लपवला, पासवर्ड का बदलला. आणि इथून सुरुवात होते संशयाची. कदाचित काही चुकीचं नसतं, पण सोशल मीडियाने आणि चॅटिंग ऍप्सने इतके पर्याय दिले आहेत की अनेकदा माणूस पुरावा नसतानाही शंका घ्यायला लागतो. एकदा विश्वासाला तडा गेला की नातं वाचवणं खूप कठीण होतं. अनेकांना वाटतं आमच्यात काही नाही, आम्ही फक्त चॅट करतो. पण विचार करा, जर तुम्ही तुमच्या जोडीदारापेक्षा जास्त वेळ दुसऱ्या व्यक्तींशी बोलत असाल, तुमच्या भावना, दुःख, आनंद, समस्या त्या व्यक्तीला सांगत असाल, तर ते फक्त मैत्री राहते का? काही वेळा शरीराने नाही, पण मनाने माणूस दुसऱ्या नात्यात गुंततो. यालाच इमोशनल अफेअर असं म्हणतात. आणि अनेक घटस्फोटांची सुरुवात इथूनच होते. आजकाल काही लोकांना असं वाटतं, जर फोटो पोस्ट केला नाही तर आनंदच झाला नाही. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, डिनर, फिरायला जाणं, सगळं आधी कॅमेऱ्यांसाठी आणि मग स्वतःसाठी. लक्षात ठेवा, कॅमेरा समोर हसणं सोपं असतं, पण कॅमेरा बंद झाल्यावरही ते हसू टिकवणं तेच खरं नातं असतं. आता थोडं विज्ञान समजून घेऊयात. जेव्हा तुम्ही रील पाहता, नवीन नोटिफिकेशन येतं किंवा कुणी तुमच्या पोस्टला लाईक करतं, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन तयार होतं. हेच रसायन आपल्याला पुन्हा पुन्हा मोबाईलकडे खेचतं. म्हणूनच फक्त 5 मिनिट इंस्टाग्राम बघतो असं म्हणणारा माणूस कधी 1 तास घालवतो त्यालाच कळत नाही. आणि तो 1 तास आपल्या कुटुंबाकडून, मुलांकडून आणि जोडीदारांकडून नकळत चोरला जातो. मी मोबाईल बाजूला ठेवला तर काहीतरी महत्वाचं मिस होईल म्हणून लोक जेवताना फोन वापरतात, बाथरूम मध्ये फोन, झोपताना फोन, उठल्या उठल्या फोन. पण एक गोष्ट विचारा, सोशल मीडियावरती काही मिस झालं तर पुन्हा पाहता येईल, पण मुलांचं बालपण,
आई वडिलांसोबतचा वेळ आणि आपल्या माणसांसोबतचे क्षण एकदा का निघून गेले ते परत कधीच येत नाही. कल्पना करा, तुमचा 5 वर्षाचा मुलगा म्हणतो, बाबा माझ्या बरोबर खेळ ना, आणि तुम्ही म्हणतात थांब ही रील संपवतो. 10 मिनिटांनी तो पुन्हा येतो, तुम्ही पुन्हा म्हणता थोड्या वेळाने, आणि एक दिवस तो येणंच बंद करतो. कारण त्याला समजतं की बाबांकडे माझ्यासाठी वेळ नाहीये. मित्रांनो, मुलं मोठी होतात पण त्यांचं बालपण पुन्हा कधीच परत येत नाही. मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. आज संध्याकाळी घरी गेल्यावरती 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. टीव्ही बंद करा, मोबाईल बंद, रील्स बंद, नोटिफिकेशन्स बंद. फक्त घरच्यांशी बोला. मग बघा तुमच्या घरात किती वेगळं वातावरण तयार होतं. संशोधनातून असं दिसून आलं आहे की मोबाईलचा अतिरेक केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर नात्यांमधील समाधान, संवाद आणि विश्वास यावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रश्न सोशल मीडियाचा नाही तर त्याच्या अतिवापराचा आहे. सोशल मीडियामुळे संवाद कमी होतो, तुलना वाढते, संशय वाढतो आणि नकळत आपली जवळची माणसं आपल्यापासून दूर होऊ लागतात. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, यातून बाहेर कसं पडायचं? सोशल मीडिया बंद करायचा का? तर नाही. आजच्या काळात सोशल मीडिया पूर्णपणे सोडणं अनेकांना शक्यही नाही. पण त्याचा उपयोग आपण करतोय की तो आपला उपयोग करतोय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जेवताना मोबाईल नाही घ्यायचा. आजपासून एक नियम करा, जेवताना कोणाच्याही हातात मोबाईल दिसणार नाही. फक्त कुटुंब, फक्त गप्पा. 10 मिनिटं जरी असली तरी मनापासून बोला. आज तुझा दिवस कसा गेला? हा एक साधा प्रश्न अनेक नाती पुन्हा जिवंत करू शकतो. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल पूर्ण बंद करा. बहुतेक जोडपी रात्री एकाच बेडवरती असतात पण दोघेही वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेली असतात. आजपासून 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. त्या वेळेत बोला, हसा, फिरायला जा किंवा फक्त शांत बसा. विश्वास ठेवा, हा 1 तास तुमचं नातं बदलू शकतो. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती टाकू नका, अजिबात नाही. काही आनंद फक्त आपल्या माणसांसाठीच ठेवा. प्रत्येक क्षणाला लाईक्सची गरज नसते. काही आठवणी मोबाईलमध्ये नाहीत तर मनात जास्त सुंदर दिसतात. तुलना करणं थांबवा. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याच्या हायलाइट रीलशी तुमचं रिअल लाईफ तुलना करत आहात. तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यातील फक्त सुंदर क्षण दिसतात. त्यामागचं दुःख, संघर्ष, भांडणं तुम्हाला अजिबात दिसत नाही. म्हणून तुलना नको, कृतज्ञता ठेवा. जे आहे त्याची किंमत ओळखा. दर आठवड्याला डिजिटल डिटॉक्स ठेवा. आठवड्यातून 1 दिवस किंवा निदान काही तास सोशल मीडियापासून दूर राहा. त्यावेळेत मित्रांना भेटा, आई वडिलांसोबत बसा, मुलांबरोबर खेळा, पुस्तकं वाचा किंवा निसर्गात फिरा. आपल्याला जाणवेल खरं आयुष्य स्क्रीनच्या बाहेर आहे. पालकांसाठी विशेष संदेश असा आहे, जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं तुमचं बोलणं कमी ऐकतात पण तुमचं वागणं जास्त पाहतात. तुम्ही सतत मोबाईलमध्ये असाल तर त्यांनाही तेच योग्य वाटेल. मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवायचं असेल तर आधी आपण स्वतः स्क्रीन पासून थोडं दूर जायला हवं. नातं मजबूत करायचं असेल तर एकमेकांचा फोन तपासण्यापेक्षा एकमेकांच्या भावना समजून घ्या. पासवर्डपेक्षा विश्वास मजबूत करा. कारण जिथे विश्वास असतो तिथे संशयाला जागाच राहत नाही. मी तुम्हाला एक छोटा प्रसंग विचारतो. समजा आज तुमचा मोबाईल हरवला तर नवीन मोबाईल मिळेल, डेटा परत मिळेल, काही फोटोही क्लाउड मधून येतील. पण जर तुमच्यामुळे एखादं नातं हरवलं तर ते परत मिळेल याची खात्री आहे का? याचा विचार करा. शेवटी मी जाता जाता एकच सांगेन, सोशल मीडिया वाईट नाहीये, तो एक साधन आहे. चाकूने फळही कापता येतं आणि जखमही करता येते. दोष चाकूचा नसतो, तो वापरणाऱ्याचा असतो. तसंच सोशल मीडियाचा वापर पण इतका नाही की तुमच्या घरातली माणसं तुमच्या सोबत राहूनही एकटी पडतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो त्या व्यक्तीला नक्की शेअर करा जी व्यक्ती कायम मोबाईलमध्ये असते, आणि कमेंटमध्ये एकच गोष्ट लिहा, आजपासून माझ्या घरात जेवताना मोबाईल बंद. मी डॉक्टर अभिजित. पुन्हा भेटू अशाच एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मोबाईलपेक्षा आपल्या माणसांना जास्त वेळ द्या. धन्यवाद.